नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब बोडके स्वागत करतो आपलं वेलएस एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज एक खूप चांगली गुड न्यूज तुमच्यासाठी आहे. खूप दिवसापासून मला हा व्हिडिओ बनवायचाच होता, परंतु म्हटलं एकदम व्यवस्थित ऑथेंटिक जोपर्यंत इन्फॉर्मेशन मिळत नाही तोपर्यंत आपण हा व्हिडिओ बनवणं थोडंसं संयुक्तिक ठरणार नाही, म्हणून मी थोडंसं होल्डवर केलं होतं. बघा, भरपूर म्हणजे जसं की आपण सरळ सेवेमध्ये म्हणा किंवा गट क मध्ये म्हणा, ज्या पदासाठी एमपीसी करणारे यूपीसी करणारे स्टुडंट, गट ब गट क ची तयारी करणारे मुलं जे सर्व ज्या ठिकाणी स्पर्धा करतात ती म्हणजे तलाठी भरती. तलाठीचं जे पद आहे हे एकदम जबरदस्त असं पॉवरफुल पण आहे आणि सर्वांना अट्रॅक्ट करणार पण आहे. नेमकं अट्रॅक्ट कशामुळे करतं हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. हे महसूल डिपार्टमेंट मधलं पद आहे आणि सर्वात पॉवरफुल पद आहे. बघा, मग आता सर जाहिरात आली का? बिलकुल सध्या जाहिरात आलेली नाही, पण काहीच दिवसामध्ये म्हणजे खूप झालं तर 15 ते 20 दिवसाच्या मध्ये, खूप मॅक्झिमम झालं तर 1 मंथच्या आतमध्ये याची ॲडव्हर्टाइजमेंट येणं एक्सपेक्टेड आहे. सर असं काय म्हणता तुम्ही की तलाठी भरती आणखी आलेली नाही, जाहीर झाली नाही, पण तरी पण ही येणार काय? नेमकं कशामुळं? बघा, पहिली गोष्ट अशी आहे की महसूल विभागानं मागणी पत्र तिकडं दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, वित्त विभागाची फक्त आता मंजुरी त्याचं मिळणं फक्त बाकी आहे आणि गव्हर्नमेंटने सांगितलेलं पण आहे की एप्रिलच्या अगोदर तुम्हाला प्रोसेस कंप्लीट करायची. एप्रिलच्या अगोदर जर प्रोसेस कंप्लीट करायची असेल तर 1.5 ते 2 महिन्याचा टाइम मध्ये द्यावा लागत असतो. 45 ते 60 दिवसाच्या मध्ये तितका टाइम तुम्हाला मध्ये जाहिरात पडल्यानंतर परीक्षेसाठी देणं एक्सपेक्टेड असतं. म्हणजे एप्रिल पर्यंत जर विचार केला आपण तर जानेवारीमध्ये हे ॲडव्हर्टाइजमेंट येणं एक्सपेक्टेड आहे. जानेवारीच्या आपण मध्ये जानेवारी म्हणजे 15 जानेवारीच्या आसपास ही जाहिरात येणं एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे 100% जाहिरात आणखी आलेली नाही, पण 100% येणार आहे. फक्त थोडंफार मागं पुढं होऊ शकतं. बघा, तुम्हाला अगोदर सांगतो की तलाठी रिलेटेड तुम्हाला मी काही इंग्लिशचं बेसिकली सगळ्या मुलांचा तलाठीमध्ये सगळ्यात मोठा फोबिया असतो की इंग्लिश विषय, इंग्लिश आम्हाला जमत नाही म्हणून तलाठीचे रिझल्ट गेले असे सांगणारे भरपूर स्टुडंट्स आहेत. त्यामुळं तलाठीची एक वेगळी PDF मी तयार केलेली आहे. तुम्हाला ती PDF जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही काय करा, फक्त 9112478654 911-247-8654 या क्रमांकावरती फक्त इंटरेस्टेड फॉर तलाठी एक्झाम असं व्हॉट्सअप करा. तुम्ही व्हॉट्सअप करायचा, कॉल करायचा नाही. असं तुम्ही मेसेज केला की मी तुम्हाला ती PDF पाठवून देईल. याचं मी तुम्हाला काही कंटेंट स्पेसिफिक बनवलेलं आहे ते तुम्हाला मिळून जाईल. चला, आपण थोडंसं फ्री असेल ते, त्याची कुठलाही तुम्हाला चार्ज नसेल अगदी. आता बघा सर, तलाठीची ही जी एक्झाम आहे ही सरळ सेवेची आहे, पण भरपूर लोकांना हेच कळत नाहीये की सरळ सेवा भरती म्हणजे काय. सरळ सेवा भरती म्हणजे सरळ अर्थ सांगायचं म्हणजे ज्याला मुलाखत नसते, ज्याची फक्त एकच एक्झाम असते, त्याला कुठली मुख्य परीक्षा नसते, कुठला इंटरव्ह्यू नाही. म्हणजे तुम्हाला सर्वात गुड न्यूज चांगली आहे की ही एक्झाम फक्त एकाच टप्प्यात होणार आहे. एक पेपर द्या आणि तुमचं सिलेक्शन करून घ्या. ऑब्व्हियसली इतकं सोपं पण नसतं, म्हणजे पेपरची लेवल ऑब्व्हियसली डिफिकल्ट असणारच आहे. कॉम्पिटिशन जर जास्त असणार आहे. भरपूर लोक मला हेही विचारत होते की सर तलाठ्याच्या किती वॅकन्सीज एक्सपेक्टेड आहे. मित्रांनो, वॅकन्सीज किती येतील हे आपण तोपर्यंत सांगू शकत नाही जोपर्यंत गव्हर्नमेंट डिक्लेअर करत नाही, त्यामुळे तो माझा अधिकार नाहीये. पण इतकं मात्र सांगू शकतो की पाठीमागच्या 2-3 वर्षापासून जाहिरात आलेली नाहीये, त्यामुळे नंबर ऑफ वॅकन्सीज नक्कीच चांगली असणार आहे. तर वॅकन्सीज चांगल्या असतील, पण एक्झॅक्ट मी आकडा नाही सांगू शकत. त्यानंतर बघा, तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची मुलाखत नाही याला. मग सर ही एक्झाम घेतं कोण? ही एक्झाम घेणार महापोर्टल वगैरे आता घेणार नाहीये, गव्हर्नमेंटने ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे. जिल्हा निवड समितीमार्फत ही एक्झाम होणार आहे. मग जिल्हा निवड समितीमार्फत म्हणजे सर एक्झाम घेतं कोण? तर त्या जिल्ह्याचा जो जिल्हाधिकारी असतो, कलेक्टर असतात, त्यांच्या अंडर एक समिती नेमली जाते आणि ती समिती हा पेपर घेते. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची एक्झाम ही वेगवेगळी होणं एक्सपेक्टेड आहे. दुसरा बघा, आता जनरली काही इन्फॉर्मेशन मला माहिती असायला पाहिजे. तलाठ्यात जे कार्यालय असतं त्याला आपण सज्जा म्हणतो किंवा साजा म्हणतो. याला कोणी ज डबल लिहितं किंवा फक्त ज आणि त्याला काना असतो. त्यानंतर बघा, सामान्यतः 1 ते 4 गावाचा मिळून एक तलाठी साजा झाला असतो. त्यानंतर हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये म्हणजे किती तलाठी असतात, का असतात वगैरे वगैरे. पण गाव पातळीवरती कार्य करणारं हे एक महत्वाचं पद आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व डिटेल्स सांगणार आहे, टोटल डिटेल्स, तलाठी पदाबद्दलचे सर्व डिटेल्स तुम्हाला इथं सांगणार आहे की नेमकं निवड कशी होती, याचा सिलेबस कसा आहे, कशा प्रकारे स्ट्रॅटेजी ठेवायची वगैरे वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर होती जातात. ठीक आहे. बघा, आता जनरली कुठलेही आपण एक्झाम म्हटलं तर जनरली 3 प्रकारच्या पात्रता असतात. एक शारीरिक, दुसरी शैक्षणिक, तिसरी वयोमर्यादा. तर बघा, शारीरिक पात्रता अशी काही तलाठीला नाहीये. तुम्हाला 2च पात्रता असेल, एक शैक्षणिक असेल, दुसरी वयोमर्यादा असेल. बघा, आता दुसरी गोष्ट, तुम्हाला जर कोणाला ह्या
कोर्सचा एक स्पेसिफिक म्हणजे एक्झामचा स्पेसिफिक कोर्स हवा असेल तर आपल्या OLS एज्युकेशन या ॲपवरती OLS एज्युकेशन या ॲपवरती तुम्हाला एक स्पेशल याचा तलाठ्याचा कोर्स आहे आणि तो पण फक्त 499 इतक्याच किमतीमध्ये आहे. 499 मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स ज्यामध्ये तुम्हाला 4ही विषय मिळतील. इंग्लिश मिळेल, मराठी मिळेल, गणित बुद्धिमत्ता पण मिळेल, तुम्हाला GK पण मिळेल. सर्व असलेला फक्त 499 मध्ये तुम्हाला काही दिवसासाठी 1 महिन्यासाठी हा कोर्स आहे. नंतर ऑब्विसली याची फीस जी आहे ओरिजिनल जी 2000 फीस आहे 2000 फीस असेल. सध्या घ्यायचं असेल तुम्हाला तर बघा OLS एज्युकेशन ॲप तुम्हाला प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचे, त्याच्यानंतर स्टुडंट म्हणून लॉग इन करायचे, त्याच्यानंतर खालच्या बाजूला असलेल्या स्टोरेज सेक्शनवर जायचं आणि त्यानंतर तलाठी या कोर्सला तुम्हाला परचेस करायचं. ही प्रोसेस तुम्हाला दिलेली आहे. काही डाऊट तुम्हाला आला तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करू शकता. कुठलाही काही डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता. कोर्स रिलेटेड 9112478654 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा. हे कॉल केल्यानंतर 54 या शेवटी ह्या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशनची मिळून जाईल. ठीक आहे, बघा आता नेमका सर जी पात्रता जी आहे तर सर हे ग्रॅज्युएशन असणं कंपल्सरी आहे. लास्ट इयरला असलेलं चालत नाही, तसं कुठेही मेन्शन आतापर्यंत केलेलं नाही. परंतु होऊ शकतं नवीन काही जाहिरातीमध्ये जर तसा बदल झाला तर जाहिरात आल्यानंतर कळेल आपल्याला. पण सध्याच्या केसमध्ये ग्रॅज्युएशन व्हायला असलं पाहिजे. मग ग्रॅज्युएशन BA चालतं, BSc चालतं, BCom चालतं, तुम्ही इंजिनिअरिंग असाल चालतं, तुमचं म्हणजे BMS वगैरे झालं तर चालतं. फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे, शाखेचं बंधन नाही. पर्सेंटेजची 8 काही ठिकाणी असं मेन्शन केलं जातं की काही ठिकाणी पर्सेंट असेल 8 असेल किंवा नसेल. परंतु ह्याच्याबद्दल टोटल क्लॅरिफिकेशन तेव्हा मिळेल आपल्याला जेव्हा जाहिरात येईल, तोपर्यंत सांगू शकत नाही. परंतु ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. बघा कधी कधी कसं असतं काही लोकांना असं होतं की सर माझं ग्रॅज्युएशन नाहीये पण त्याच्याशी समतुल्य माझी काहीतरी डिप्लोमा असतो किंवा मी काहीतरी वेगळं केलं असतं. जसं की बघा आता तुम्हाला माहित असेल 10वी नंतर काही लोक 12वी करतात आणि काही लोक डिप्लोमाला ऍडमिशन घेतात. हा जो डिप्लोमा असतो ह्या 12वीच्या इक्विव्हॅलंट असतो. तसं ग्रॅज्युएशनच्या काही इक्विव्हॅलंट एखादी डिग्री असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटनं मान्यता दिलेली तर ती पर्यंत चालू शकते. तर बघा तुम्हाला MSc वगैरे असणं कंपल्सरी असतं. परंतु कंपल्सरी असतं म्हणजे नसेल तर तुम्ही एक्झाम देऊ शकत नाही का? बिलकुल देऊ शकता. तुमचं सिलेक्शन पण होऊ शकतं. नंतर तुम्हाला 2 वर्षाच्या आतमध्ये जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला परत MSc पास व्हावं लागतं. तर MSc हा काही फार मोठा मॅटर नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर मराठी आणि हिंदी विषयाचं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं असतं. परंतु आपण सर्व महाराष्ट्रामध्ये आहोत तर आपल्याला मराठी किंवा हिंदी विषय आपल्याला ऑलरेडी असतो, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. हे जर ज्यांचा मराठी किंवा हिंदी विषय नसेल त्यांच्यासाठी आहे. पण एक नॉमिनल एक्झाम असते, त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. बघा जनरली इथं हा जो पार्ट आहे ना हा पार्ट तुम्हाला टोटल क्लिअर होईल जेव्हा नवीन जाहिरात येईल तेव्हा. अगोदरच्या पाठीमागच्या आपण जाहिरातीचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की बघा वयमर्यादा जी आहे ओपनसाठी 18 ते 28 आहे. जे रिझर्वेशनमध्ये असतात आरक्षणमध्ये असतात त्यांच्यासाठी बघा 18 ते 43 पण असतं. मिनिमम 18 मॅक्झिमम 38. बघा भूकंपग्रस्त असतील किंवा आपण ज्यांना म्हणतो की जे हँडिकॅप वगैरे लोक असतील किंवा भरपूर लोकांसाठी वेगवेगळी आणखीन त्याला वयोमर्यादा असू शकते. पण हे सर्व कधी असेल बघा याला सध्या तुम्ही जास्त हे बघू नका, याच्यावरती रिलाय राहू नका. कारण हे मी पाठीमागच्या जाहिरातून घेतलेलं आहे. याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात. म्हणजे भूकंपग्रस्तासाठी अगोदर 18 ते 45 होतं, होऊ शकतं आता काही चेंजेस होऊ शकतात. हँडिकॅपसाठी काही चेंज होऊ शकतो. नवीन जाहिरात आल्यानंतर तुम्हाला कळेल. पण मोठा जर विचार केला आपण तर इतका असं तुम्हाला एज लिमिट होतं याला. त्याच्यानंतर बघा सर आमचं प्रिपरेशन कसं असलं पाहिजे. प्रिपरेशनसाठी बघा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला प्रिपरेशन तलाठी व्हायचं असेल तर आतापासूनच करावं लागेल. आपल्या ॲपवरती एक छान कोर्स डिझाईन केलेला आहे. मी त्यामध्ये इंग्लिशचं पूर्ण कंटेंट टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये इंग्लिशचे मी तुम्हाला टोटल व्हिडिओज टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला तलाट्याचं आपण जे म्हणतो की प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिसचं ते पण मी सर्व व्हिडिओ तिथे टाकणार आहे. तर बघा तुम्हाला टाइम जो आहे हा टाइम फक्त एक ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर फक्त 50 ते 60 दिवसाचा टाइम असणार आहे. त्या 50 ते 60 दिवसांच्या टाइममध्ये ॲड आल्यानंतर जाहिरात आल्यानंतर अभ्यास होत नसतो. त्यामुळे आतापासून तुम्हाला अभ्यासाला लागावं लागेल, तयारीला लागावं लागेल तुम्हाला. बघा जाहिरात प्रसिद्ध होण्याची वाट बघू नका. वाट बघायची गरज नाही, आतापासूनच तयारी करावी लागेल. कारण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अभ्यास होत नसतो. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी तर एक नाहीये, खूप असं पॉवरफुल पद आहे, खूप अट्रॅक्टिव्ह पद आहे. तलाठीची क्रेज काय असते गावाकडून विचारा तुम्हाला कळेल. तर तलाठी खूप पॉवरफुल पद आहे, रिस्पेक्टफुल पद आहे. त्याच्यामुळे जरी ते सरळ सेवेतलं असलं तरी देखील डिमांड जास्त आहे. त्यामुळे स्पर्धा करणारे लोक पण भरपूर असतात. त्यामुळे ऑब्विसली
ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन जास्त असेल. कट ऑफ तर याचा बघा कधी कधी ओपनचा 190 प्लस जातो, कॅटेगरीचा पण ओबीसीचा वगैरे 180 किंवा 185 प्लस जातो. म्हणजे कट ऑफ देखील याचा हाय लागत असतो. रिझन तेच आहे की तुम्हाला इथं हजारो विद्यार्थी अर्ज करतात. त्यानंतर बघा तलाठी पदासाठी कधी कधी असं होतं, एका ॲडमध्ये असं होतं की तलाठी पदासाठी गुणवत्ता यादीमध्ये म्हणजे आपल्याला येण्यासाठी तुम्हाला एकूण गुणाच्या 45% गुण तरी असावं लागतात असं म्हणतात, पण त्याचं गरज पडत नाहीये. ह्या पॉईंटला तुम्ही बघू नका. त्यांचं म्हणणं असतं मिनिमम तुम्हाला 45% मार्क्स पडणं गरजेचं असतं, पण कट ऑफ त्याच्या वरतीच असतो. त्यामुळे याच्या काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. त्याच्यानंतर बघा परीक्षेची तयारी करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती ठरते? तुम्ही बघा आता तुम्ही कोणतीही प्रिपरेशन करत असाल, तुम्ही सरळ सेवेची करा, होऊ शकतं तुम्ही कंबाईनची करा, होऊ शकतं गट ब जे काय असेल गट क असेल ब क ड कोणत्या असू द्या, तुम्हाला सगळ्या केसमध्ये इथं मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरतो. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस खूप इम्पॉर्टंट असतं. तलाठीसाठी देखील हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तलाठी जेव्हा आता जिल्हा निवड समितीकडे गेला असल्यामुळं तुम्हाला 100% त्या ठिकाणी काय होणार आहे, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचं IGTच कॉपी पेस्ट होत असतं. पाठ्यमागचे पेपर पॅटर्न बघा, मी युट्यूबला भरपूर सारे लेक्चर्स घेणार आहेत तलाठीवरचे, त्याच्यावर तुम्हाला कळेल असते. भरपूर लोकांचा एकच फॅक्टर आहे, इंग्रजी अवघड असते, इंग्रजी अवघड असते. बघा इंग्रजी अवघड असते का नसते हे आपण जेव्हा लेक्चर करू ना तेव्हा ठरवूयात आपण. मी इंग्रजीचे लेक्चर घेणार आहेत, मी तलाठीसाठी इंग्रजीची स्पेशल लाईव्ह बॅच घेणार आहे. म्हणजे लाईव्ह बॅच पहिल्यांदा मी लाईव्ह बॅच घेणार आहे, ती पण तलाठीची. तर तलाठीसाठी लाईव्ह बॅच असेल तर त्या लाईव्ह बॅचमध्ये बघूयात आपण इंग्रजी खरंच अवघड आहे का. तर जे कोणी लाईव्ह बॅचसाठी इंटरेस्टेड असेल त्यांनी पण लाईव्ह बॅचसाठी 9112478654 या नंबरवरती मी इंटरेस्टेड फॉर लाईव्ह बॅच, मी लाईव्ह बॅचसाठी असा जरी मेसेज टाकला तरी मला कळेल, तुम्हाला त्याचे अपडेट मिळून जातील. त्याची लाईव्ह बॅच पण येईल आपला स्पेशल इंग्लिशची, कारण इंग्लिश एकमेव असा घटक आहे जो भरपूर मुलांचा हा या ठिकाणी अडथळा ठरतोय. तर इंग्लिशवरती आपण खूप फोकस करणार आहोत. बघा पण इंग्लिश जरी महत्त्वाचं असेल तरी पण आपल्याला कोणत्याही तुम्हाला सब्जेक्टला कमी धरून चालणार नाही. सगळ्या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स आहे, परंतु साधारणतः मराठी सर्वांचं होऊन जातं. जीकेचा जो पार्ट असतो तो असाही व्यापक आहे, तर जेवढं जमाचं तेवढं जमतंच आपल्याला. गणित बुद्धिमत्ता तुम्ही एकदा फॉर्म्युले वगैरे सगळे व्यवस्थित बघून घेतले, कुठल्या एका चांगल्या टीचरकडून शिकून घेतलं जमतं. सगळ्यात मोठा अडथळा आपला इंग्लिश आहे, परंतु बाकीच्या विषयांना पण तुम्हाला असं दुर्लक्षित करून चालणार नाही. ठीक आहे, तर सामान्य ज्ञानाचा खूप मोठा आवाका आहे, तो पण आपण घेणारच आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा जनरली कुठल्याही परीक्षेला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मैदानी चाचणी आणि मुलाखत असे 4 टप्पे असतात. पण या एक्झामला तुम्हाला याच्यापैकी हे 3 टप्पे नसतात. फक्त आणि फक्त एकच एक्झाम आहे, एकच एक्झाम आहे तुम्हाला, ओनली 1 एक्झाम आहे. ती म्हणजे एक, त्याला पूर्व पण म्हणता येणार आपला, एक परीक्षा आहे आणि त्याच्यावरती तुमचं मेरिट लागतं, त्याच्यावरती सिलेक्शन आहे. सर पॅटर्न कसा आहे याचा? तर पॅटर्न जनरल पॅटर्न, हाई पॅटर्न अगोदरचा आहे, अगोदरच्या एक्झामचा पॅटर्न आहे. नेसेसरी नाही की हाच पॅटर्न परत यावा, परंतु आतापर्यंत जो पॅटर्न आहे त्याच्यानुसार मराठी, इंग्रजी, अंकगणित आणि सामान्य ज्ञान हे जे 4 विषय असतात, तर आपण गणित बुद्धिमत्ता देखील म्हणू शकतो आपण. तर बघा हे 4 विषय असतात. याची लेवल जी असते, मराठीची जी लेवल आहे, मराठीची लेवल आहे बघा एक मिनिट, हा मराठी लेवल जे आहे बघा ही 12 बेस आहे, बाकी सगळ्यांचं ग्रॅज्युएशन आहे. म्हणजे मराठी थोडंसं तुम्हाला सोपं येईल, बाकी सगळं पदवीच्या बेसिसवरती आहे. सगळ्यांना 25-25 क्वेश्चन असतात आणि 50-50 गुण असतात, म्हणजे 100 क्वेश्चन 200 मार्क्सला, आणि टाइम असतो आपल्याला 2 आवर्स. बघा आता, आणि एक्झाम जी असते ही MCQ टाईपची, म्हणजे बहुपर्यायी असते, म्हणजे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ज्याला म्हणतो आपण, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्या टाईपचे असते. बघा आता 25-25 क्वेश्चन आहे. हा जो पॅटर्न आहे अगोदरचा आहे, हा जो पॅटर्न आहे अगोदरचा आहे. नेसेसरी नाहीये की आता परत दुसऱ्या येणाऱ्या एक्झामला हाच पॅटर्न असावा, परंतु आतापर्यंतचा पॅटर्न हा आहे. तर बघा ट्रेनिंग, सर या पोस्टसाठी ट्रेनिंग असते का? बिलकुल. ट्रेनिंग तलाठ्यासाठी ट्रेनिंग खूप वेळा होतं, तर असं स्पेसिफिक टाइम नसतो. परंतु कुठलीही नवीन एखादी योजना आली की ती नवीन योजना जी असेल, ती नवीन योजना आपल्याला याच्यामध्ये जर आपला गावामध्ये इम्प्लिमेंट करत असेल तर तो जो मधला दुवा जो असतो तो दुवा तलाठी असतो. त्यामुळे ट्रेनिंग तर तुमची 100% चालू असते. नवीन कोणती गोष्ट आली तर ट्रेनिंग तुम्हाला असणारच आहे, वेळोवेळी ट्रेनिंग असतात. सर सगळं झालं, पगार किती आहे? पगार आता महसूल डिपार्टमेंटचं पद आहे, पब्लिकली मी काही गोष्टी नाही बोलू शकत, समजून घ्या तुम्ही. पगार पाणी खूप चांगलं असतं या पोस्टसाठी. त्या पोस्टसाठी पगार पाणी खूप चांगलं आहे. स्टार्टिंगलाच तुम्हाला अराउंड 35 ते 40 हजाराच्या अगोदर
35 ते 40 हजारापर्यंत पगार पण मिळतो आणि महसूल डिपार्टमेंटचं पद आहे एवढं सांगू शकतो, बाकी काही बोलत नाही. सर पोस्टिंगकडे होईल. समजा फॉर एक्झाम्पल तुमची एका ठिकाणी औरंगाबादला तर औरंगाबाद जिल्ह्यात निवड झाली, तर जनरली तुमची ड्युटी औरंगाबादलाच असते, तुम्ही त्या आसपासच कुठेतरी तुमची ट्रान्सफर होत असते. परंतु तुम्हाला असं वाटलं की मला तर औरंगाबादून मला याला जायचं, समजा यवतमाळला जायचं, तर तुम्ही तशी ट्रान्सफर देखील करून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण जनरली जिल्हांतर्गतच बदल्या असतात, परंतु तुम्हाला वाटलं तर तुम्ही जिल्ह्याच्या बाहेर पण बदली करून घेऊ शकता. सर ट्रान्सफर जे असतात ते सांगितलं साधारणपणे जिल्ह्यातच बदली होते, परंतु बाहेर पण करणे शक्य असतं. आणि पोस्टिंग तुमची तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरता त्याच जिल्ह्यामध्ये तुमची पोस्टिंग होईल. त्याच्यानंतर सर प्रमोशन्स कसे आहेत, का लोक याच्यासाठी एवढं मरमर करतात हे ह्या पोस्टसाठी. बघा पहिल्यांदा म्हणजे एमपीएससी करणाऱ्या मुलांचं जर का समजा फॉर एक्झाम्पल गट अ ला जर का झालं नाही किंवा गट ब ला झालं नाही, तर जनरली मुलांचा ओढा सगळा तलाठीकडे असतो. रिझन सिंपल आहे, तुम्ही बघा इथं तुम्ही याचे प्रमोशन्स कसे कसे आहेत. तलाट्यानंतर मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदारानंतर प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी. तुम्ही कोणत्या वयाला ही पोस्ट जॉईन करता, सोबत तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात किंवा गव्हर्नमेंटचे कोणते रूल्स आणि रेग्युलेशन्स आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुमचं प्रमोशन होत जाईल. परंतु साधारणपणे तुम्ही जर विचार केला तर तहसीलदार तर सहज बनवू शकता. जर तुम्ही इंटरनल एक्झाम्स वगैरे सगळे क्रायटेरिया फुलफिल करत असाल तर तुम्ही प्रमोशन करत नाही तहसीलदार किंवा तहसीलदारपर्यंत जाणं सहज शक्य आहे. आणि सोबत तुमचं कोणत्या वयाला सिलेक्शन होतं ते खूप मॅटर करतं. पण हे तुमची प्रमोशनची हायरार्की आहे, याच्यामध्ये ही आपली चढता क्रम आहे या पोस्टचा. तलाट्याच्या खाली कोतवाल वगैरे असतो, पण तुम्ही तलाठी म्हणून जॉईन झाल्यामुळे तुमची प्रमोशन मंडळ अधिकारी, त्यानंतर नायब तहसीलदार तहसीलदार असं होत असतं. त्याच्यानंतर बघा सर काम कोणतं आहे. बघा काम खूप महत्वाचं काम याच्यामध्ये. बघा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जमीन महसूल करणं, म्हणजे जे आपला जमिनीशी रिलेटेड जो महसूल आहे तर महसूल कलेक्ट करण्याचं काम तलाट्याचं असतं. त्यानंतर बघा इतर रकमांची पण म्हणजे जी रक्कम असते म्हणजे पैशाशी रिलेटेड जे काही गोष्टी असतात त्यांचं थकबाकी वसूल करणे वगैरे काम हे असतं. पीक पाहणी अहवाल असतो, तुम्हाला माहित असेल गारपीट झालं, एखादा आपला भूकंप आला किंवा फॉर एक्झाम्पल आणखी कुठला एखादा रोग वगैरे पडला पिकावरती वगैरे, तर त्यावेळेस पिकाची पाहणी करणं, त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करणं हे काम तलाट्याचं असतं. त्यानंतर बघा तलाट्याच्या ताब्यातील सर्व शासकीय मालमत्तांची नोंदवही ठेवावी लागते, त्याला तपासणी करावी लागते त्याच्यासाठी. त्याच्यानंतर निरीक्षण जो अधिकारी असतो त्याच्यावरचा त्याला पण ती सादर करावं लागते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तलाट्याला काय आहे की बाबा महसूल मधील त्याच्या वरचे जे अधिकारी आहेत त्यांनी गाव पातळीवर एखादं काम सांगितलं तर ते काम चोखपणे बजावणं हे त्याचं काम असतं. कोणाचं? तलाट्याचं. खूप महत्वाचे काम याला करावं लागतं. ठीक आहे, बघा अशा प्रकारे तुम्ही जर विचार केला हे तलाट्याच्या रिलेटेड आपण सर्व इन्फॉर्मेशन बघितलेलं आहे. तलाट्याची व्हॅकन्सी लवकरच येणार आहे. मग सर आमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. सध्या स्ट्रॅटेजी तुमची अशी असली पाहिजे की तुम्ही सर्वात अगोदर तुम्ही जे पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिका आहे ते विश्लेषण करावं. त्याच्यानंतर तुम्हाला जोही सब्जेक्ट पहिला वीक वाटतो, जो तुम्हाला असं वाटतं ज्याचा आपले मार्क्स जातात त्या सब्जेक्टला तुम्ही ताबडतोब पहिलं क्लिअर करून घेणं 10 ते 15 दिवसामध्ये गरजेचं आहे. याच्यासोबत तलाट्याचा मी एक स्पेशल स्टडीचा एक व्हिडिओ टाकणार आहे की नेमका स्टडी करायचा कसा, स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टचे क्वेश्चन घेऊन दाखवेल मी तुम्हाला, त्याला कसं टॅकल करायचं. आणि सोबत इंग्लिश रिलेटेड आपण एक बॅच टाकणार आहोत स्पेशल सरळ सेवेची आणि तलाठी रिलेटेड. मॅक्झिमम टार्गेट आपलं तलाठीला असणार आहे. त्याच्यामध्ये सर्व तलाठीचे पाठीमागचे क्वेश्चन्स पेपर पण आपण काय करून घेणार आहोत त्याचे डिस्कस करणार आहोत. तर बघा तर तुम्हाला परत सांगतो मी, ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. बॅच जॉईन करण्यासाठी बघा तुम्हाला फक्त 91112478 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करायचा. फक्त तलाठी म्हणून जरी केलं तुम्ही तरी काही हरकत नाही. तुम्हाला याच्यावरती मी फ्री कंटेंट पण पाठवतो आणि जे आपल्या बॅचेस स्टार्ट होणार आहे त्या बॅचेसचे अपडेट्स पण तुम्हाला पाठवतो. सर्व फ्री कंटेंट जे असेल तलाट्याचं इंग्लिश रिलेटेड मॅक्झिमम फोकस आपला इंग्लिश विषयावर असणार आहे. चला थँक्यू, भेटूयात आपण लवकरच. उद्या किंवा परवा परत मी याचा स्टडी प्लॅनिंगचा व्हिडिओ टाकतो. थँक्यू व्हेरी मच.